Hello, this is not the artifact episode. Definitely not. This is the episode about Sunday. की संडेला माझ्यासोबत काय होतं. ऍक्च्युली आज संडे आहे आणि मी नेहमी विचार करतो की संडे वुड बी रिअली अमेझिंग, रिअली लॉट्स ऑफ हॅपनिंग. कारण हप्ताभर जेवढी मेहनत केल्यानंतर आणि एवढं पसीना बहाल्यानंतर सगळ्यांची शिवा वगैरे ऐकल्यानंतर थकून आल्यानंतर एक दिवस भेटतो त्याला म्हणतो रविवार. की या रविवारी मी एक प्रकारे फ्री असतो. इथे मला मनाला बोलायला कोणीच नाही. आय एम जस्ट कम्प्लिटली अलोन. कधी कधी असं वाटते का इट्स वन ऑफ द अमेझिंग थिंग. म्हणजे जेव्हा संडे याच्या अगोदर, बट जेव्हा संडे येते ना तेव्हा जस्ट फील्स लाईक आय लिव्हिंग इन द डेझर्ट. एक प्रकारे डेझर्ट मध्ये राहतो असं फील. तुला काही कळतच नाही राव. त्याला माझी खुशी कशात आहे. खूप दिवस झाले राव आपण झाला कधी प्रॉपर एन्जॉयमेंट वगैरे झाला म्हणजे वर्धेमध्ये जातो तेव्हाच. वेल, काही ना काहीतरी अचीव करण्यासाठी आपल्याला कुठून ना कुठून तरी निघावं लागते आणि निघाल्यानंतर आपल्याला थोडं बहुत परेशानी तर महसूस होते राव. याच्यामध्ये बोरिंगनेस काही, इट्स बीन रिअली प्रिटी कन्फ्युज, प्रिटी नॉर्मल. काल मी पॅसेंजर बघितला मूवी आणि तोच मूवी मध्ये ना का माझ्या डोक्यामध्ये नुसता घुमून राहिला का मी जसं स्वतः फील करून राहिला की हे अपार्टमेंट इज जस्ट नॉट अपार्टमेंट, इज जस्ट शिप. जे पॅसेंजर मूवी मध्ये दाखवते ते शिप आणि बस मी ते अलोन आहे, एकटा आहे. त्या पॅसेंजर शिप मध्ये तरी खूप काही होतं पण इथे तर काहीच नाही आलं. एक लॅपटॉप, एक इंटरनेट, freedom to do what do you want, and then nothing I do with this freedom. I just sit here, watch movie, make artifact episode, and then shut up. Salah, my life is just like I living in the desert with bunch of asshole. With म्हणजे कोणासोबत? विथ म्हणजे हे पॉवर प्लांट रे भाऊ आणि याच्यामध्ये काम करणारे लोक डी पॉइंटचे आणि सीएचपीचे. सो नाही का मी कसं आहे की माझ्या मनातल्या ज्या फिलिंग्स आहेत ते मी कसं कुठेतरी दाबून ठेवतो. कुठेतरी दाबून आर्टिफॅक्ट एपिसोड मध्ये रेकॉर्ड करून टाकतो. बट कधी कधी काय होते की नाही का हे असे काही मूवी बघितल्यानंतर जस्ट लाईक पॅसेंजर वगैरे फिल्म बघितल्यानंतर आय जस्ट फील रिअली रोमॅन्टिक. रोमॅन्टिक म्हणजे एक प्रकारे असं वाटते की त्याला कोणीतरी असा एक पर्सन असावा जो ज्याच्यासोबत मी असं बोलीन, एक फिमेल पर्सन. सो मग मी नाही का एक प्रकारे थोडसाच काही ना काहीतरी जुगाड करण्याचा प्रयत्न केला. कसं आहे की आपल्या लाईफ मध्ये तर कोणती मुलगी वगैरे आहे बट कन्सिडर करू का आपल्या लाईफ मध्ये एखादी मुलगी आहे तर तू का बोलशील तिच्यासोबत. कोणती मुलगी आहे? मुलगी काय हीच आहे एक प्रकारे, स्नेहा. आता ती तर ऑनलाईन नाही, तिने तिचा व्हॉट्सअप डिलीट केला. तिचा नवीन नंबर तर मला माहित नाही, पण तिच्यासोबत जे काही बोलायचं असेल ना ते मी व्हॉट्सअपवर बोलून देतो. जरी ते व्हॉट्सअपवर नसन तरी तिथे ते बंद झालेलं प्रोफाईल तर माझ्या इथं तर सुरू आहे. ऍक्च्युली तो डायलॉग बॉक्स आणि मी ऍक्च्युली राईट तर करत आहे. सो आय जस्ट से बंच ऑफ थिंग. मी खूप काही लिहिलं आहे. जेव्हा ती नाही आहे तर तेव्हाच मी एक प्रकारे अशा काही गोष्टी वगैरे लिहिल्या आहेत. 18 मार्च 2017 ला मी एक फोटो टाकला होता.
फोटो आहे. जर तुम्ही 2G इंटरनेट वापर असाल, 2G नेटवर तिचा डीपी लोड होईपर्यंत वाट पाहत असाल, तर तुमचा खरं प्रेम. आणि या ऍक्च्युअली आय डिड इट. दिस इज द फोटो. रीड इट. हे पहा. सो कसं आहे की हा फॅक्ट मी स्वतः एक्सपिरियन्स केला आहे आणि जस्ट सेंड करून टाकला. ऑन यू पुढच्या पुढे आता ती तर काही तिथे हे काही व्हॉट्सअप सुरू होणार नाही. आपलं मनाची शांतीसाठी आपण काही ना काहीतरी करत आहे. त्याच्यानंतर मी 21 मार्च 2017 ला मी नाही का खूप जास्त अशा स्टेट मध्ये होतो की साला मला कोणतरी पर्सन पाहिजे नसतं. आणि मग मला नाही का तिला काहीतरी सांगायचं होतं, बट सांगू कसं काही कळू नये. सो मी त्याच व्हॉट्सअप प्रोफाईलवर एक मेसेज टाईप केला. मेसेज कोणता केला? खूप दिवसापासून सांगायचं होतं राव तुला, आय डोंट नो बट यू लुक रिअली अमेझिंग. याला का म्हणते आय डोंट नो, बट जेव्हा पण व्हॉट्सअप सुरू केला तुझा डीपी पाहायचा अँड ट्रस्ट मी इट फील्स रिअली गुड. ऑनलाईन राहिले की खूप काही सांगायचं राहते, बट एक हाय पाठवण्यासाठी किती कष्ट करावे लागते हे मलाच माहित. वेल मी असं काही रोमॅन्टिक वगैरे बोलून रिलेशन बनवायचा प्रयत्न करत नाही. आय जस्ट वॉन्टेड ओनली अ फ्रेंड. हा जस्ट एवढा लंबा चौडा मेसेज, हा एवढा मोठा लंबा चौडा मेसेज मी तिला पाठवला. आय डोंट नो रीड करन का नाही करन, जस्ट. आणि नंतर काल काल रात्री कसं की मी पॅसेंजर मूवी बघितला आणि या पॅसेंजर मूवी बघितल्यानंतर असं वाटलं की साला वाटलं की हॅज टू बी अ समवन अराउंड अस अराउंड मी. सो मी पुन्हा मेसेज केला. कोणता? आय जस्ट रिअली नीड यू राईट नाऊ. मी एक पॅसेंजर मूवी बघितला. फिल्म इज रिअली अमेझिंग. पिक्चर बघितल्यानंतर फील्स लाईक आय नीड यू. होप यू अंडरस्टँड माय फील. अशा प्रकारे हा मेसेज लिहिला. एक प्रकारे कसा हा मेसेज एक रॉंग मेसेज सेंड होऊन झाला असं वाटत नाही. म्हणजे जस्ट लाईक हा फिल्म इज रिअली अमेझिंग. पिक्चर बघितल्यानंतर फील्स लाईक आय नीड यू. नीड यू मीन्स व्हॉट? नीड यू मीन्स अ फिजिकल बॉडी अँड फिजिकल बॉडी टू डू फिजिकल थिंग? नो भाऊ, मी एक हाय म्हणण्यासाठी राव किती गाण मारावं लागते आणि त्याच्यामध्ये मी फिजिकल. खूप दूर गेला भाऊ, खूप दूर गेला. फिजिकल म्हणजे तर अरे मेरे बाप, त्याचा चेहरा पाहिल्यानंतर असं बस खुश होऊन जाते भाऊ. असं वाटते की चलो यार कोई बात नाही. असं आहे भाऊ. आय जस्ट लिव्ह इन द डेझर्ट अँड नथिंग आय एल्स want to share is completely. कधी कधी तर वाटतही नाही मी चला का करू का नाही. संडेच्या दिवशी झाडून टाकू का फरशी पुसून टाकू का बसून राहू. पहिला संडे आहे सो काम वगैरे काही करू नको, जस्ट बसून राहा, फिल्म पहा, जेवण कर, डब्बा आण, जेवण कर न बस बसून राहा. संध्याकाळी थोडस लेझीनेस थोडा वाटन तेव्हा थोडस काम करून घे आणि बस. उद्यापासून तर मंडे. संडेला माझ्यासोबत नेहमी असंच काही ना काही होते. जेव्हा मी खापरखेड्याला असतो ना, मी उठलो करीब 10:30 वाजता उठलो, कारण काल रात्री मी 4-3:30 वाजता झोपलो. पॅसेंजर मूवी मी बघितला, एक वेळा बघितला, नंतर दुसऱ्यांदा सुद्धा बघितला. कारण ही फिल्म इतकी माहोल वाटत आहे आणि मला आता सुद्धा वाटते का हा मूवी पुन्हा तो पाहावाच का. नो, 2 वेळा बघितला, थोडा टाइम लॅग दे, त्याच्यानंतर पाहू आपण. आपल्याच पाशी मूवी आहे आणि आपणच. संडेला युजली काय करते तू? संडेला काय नाही, मी थोडस एकदम उशिरा झोपून उठतो, जस्ट लाईक आज 10:30 वाजता वगैरे झोपून उठलो. उठल्यानंतर मी आज एक गोष्ट नवीन केली का, उठल्यानंतर दात घासले, हातपाय धुतले, संडास केली. जे की मी प्रत्येक
संडेला करत नाही. प्रत्येक संडेला मी फक्त दात घासतो आणि संडास करून इथं बसून राहतो. आंघोळ पण नाही करत. सो आज या संडेला मी आंघोळ केली. सो दॅट वॉज न्यू बिकॉज गरमी इथे एवढी आहे का बहुत भयानक, आणि त्यामुळे नाही का मला थोडस इचिनेसपणा वाटत होतं. सो आंघोळ केली. आंघोळ केली आणि बस काही नाही, इथे थोडासा नाश्ता खाल्ला आपला चिवडा आणि बसलो राव. बाकी काही ना काही सांगायचं होतं, सो सांगून दिला. सो जास्त टाइम वेस्ट न करता आपण एखादी फिल्म पाहू आणि या संडेची मजा घेऊ. राईट राईट. So there is the my artifact episode. This is the Sunday at Khapargad.